समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघननिहितपानिं मंडनं मंडनानां तरुणतुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जननी देवाचिया स्वर चालू राहू द्या। योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी पाहता पाहता मनान पुरी धनी देखिला मायम्या देवाचा देव फिटला संदेह निमाले दुजे पण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी हरिभक्ती परायण गुरुवर्य परमपूज्य सीताराम बाबा यांच्या जन्म शताब्दी वर्ष सोहळ्याच्या निमित्तानं चालू असलेला हा फिरता नारळी सप्ताह आणि संत परमपूज्य नानाबाबा गीते दिघोळकर मठ पंढरपूर फडांच्या वतीनं आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण महालिंगजी महाराज नगरे आणि आदरणीय हरिभाऊ महाराज गीते आणि पंचक्रोशीतील सर्व टाळकरी माळकरी भजनी मंडळी सर्वांच्या वतीनं या नारळी सप्ताहाच्या माध्यमातून आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण महालिंग महाराज यांनी माझ्याकरता ही सेवा सुपूर्द केलेली आहे। भगवान परमात्मा मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे यथामती यथा अवकाश अभंगावरती विवेचन मांडण्याचा प्रयत्न करतो। अभंग सर्वांच्या परिचयाचा असून जवळजवळ वारकरी संप्रदायामध्ये आलेल्या मंडळीच्या कानावरून गेलेला सर्वश्रुत असलेला संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजाचा अभंग असून भोपाळी नावाच्या प्रकरणातला हा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल सभा सकळ साधू संतांची महामुनी विरक्त्यांची पंडित पाठक ज्ञानी यांची या सकळा ते विनवनी करा विठ्ठल स्मरण नाम रूपी अनुसंधान। सर्व माता भगिनींच्या पायावरती प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो। सर्व श्रोतृवर्गांच्या पायावरती सहस्त्रशः प्रणिपात करतो। माझ्या शब्द समरांगणामध्ये माझी ताल स्वराच्या बाबतीत पाठराखण करणारे माझे टाळकरी बंधू गायक आणि वादक सर्वांच्या पायावरती लक्ष लक्ष प्रणाम करतो। उपस्थित असलेल्या सर्व महाराज मंडळींच्या पायावरती त्यामध्ये आदरणीय परमपूज्य महालिंगजी महाराज नगरे आणि हरिभाऊ महाराज गीते यांच्या पायावरती कोटी कोटी प्रणाम करतो। आणि वाह्यात व्यर्थ अनृत खोट करणा पाठव दोषानं युक्त असलेलं भ्रम प्रमाद विप्रलिप्सा निर्माण करणारं चुकवणारं भागवणारं शक्यतो अभंग सोडून काहीही बोलण्याचा मी प्रयत्न करणार नाही आणि तुमच्या जीवनातला वेळ व्यर्थ घालवणार नाही। कारण अभंगाच्या व्यतिरिक्त बोलणं म्हणजे श्रोत्याच्या जीवनातला वेळ व्यर्थ घालवणं आहे। म्हणून अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो। आपलं गाव या परिसरामध्ये परमार्थाला जाणकार असलेलं आणि या परिसरामध्ये साधुसंत मंडळी झालेली आहेत। ऐतिहासिक दृष्ट्या जर विचार केला
तर आपलं खर्डा हे खऱ्या अर्थानं पाहिलं तर ऐतिहासिक कालामध्ये इसवी सन पूर्व कालापासून रणक्षेत्र म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध होतं. अजूनही खर्ड्याच्या ठिकाणी त्याचे अवशेष आपल्याला सापडतात. निजामाची आणि मुघलाची लढाई झालेली आहे, इंग्रजाची आणि निजामाची लढाई झालेली आहे. त्याच पद्धतीनं छत्रपती शिवरायांच्या पेशव्यांच्या आधी करून शेकड्यानं हजारानं लढाया या ठिकाणी झालेल्या आहेत. म्हणून या परिसरामध्ये मराठवाड्याच्या मातीमध्ये खर्डा आणि राक्षस भुवन या दोन रणक्षेत्राचा उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये इसवी सन पूर्व कालामध्ये पाहायला मिळतो. म्हणून ही भूमी रणांगण गाजवणाराची आणि शूरवीराची भूमी आहे. आणि त्या भूमीमध्ये त्या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं तर सीताराम बाबांचा अवतार जन्म, त्याच पद्धतीनं गीतेबाबाचा जन्म म्हणजे ते खऱ्या अर्थानं पाहिलं तर शूरवीरच होते महाराज. परमार्थातले झुंजार ते एक विष्णुदास जगी, झुंजार ते एक विष्णुदास जगी, झुंजार ते एक विष्णु विष्णुदास जगी, झुंजारते एक विष्णुदास जगी, झुंजारते एक विष्णुदास जगी, झुंजारते एक विष्णुदास जगी, झुंजारते एक पाप पुण्य अंजना विष्णुदास जगी, विष्णुदास जगी, एक विष्णुदास जगी, झुंजारते एक विष्णुदास जगी, झुंजारते एक विष्णुदास जगी, झुंजारते एक विष्णुदास जगी, झुंजारते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगिना तळत्या, पाप पुण्य अंगिना तळत्या, या पृथ्वी भूतलावरती ईश्वर भक्त आणि देशभक्त एकाच वेळेस जन्माला येत असतात महाराज. म्हणून तुम्ही देशभक्तांनी देशसेवा करावी, ईश्वर भक्तानं ईश्वराची सेवा करावी आणि दोन्ही मार्गानं समाजाला सन्मार्गाला लावावं, असा हा दंडक नियतीचा आणि सृष्टीचा आहे. म्हणून पाठीमागच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये प्राणाची बाजी लावणारे देशभक्त होते, तसं ईश्वर भक्त ही निस्पृह अवस्थेमध्ये समाजाची सेवा करणारी मंडळी होती. पण आता ती देशभक्ताची आणि ईश्वर भक्ताची लॉबी समाप्त झाली महाराज. आता देशभक्तीचं नाव आहे आणि ईश्वर भक्तीचा डामडौल आहे. बाकी आता शिल्लक काही राहिलेलं नाही. कारण पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा 3 ऋतू जसे येतात तसं आता पहिली पीक देशभक्ताचं आणि ईश्वर भक्ताचं गेलं. आता उन्हाळा आहे म्हणून अधर्माचा काल आहे महाराज. म्हणून सध्या अधर्माला जास्त प्रोत्साहन आहे. आता धर्म टिकवण्यासाठी आम्ही तर प्रयत्न करीत आहोत, पण आमच्याच्याने धर्म टिकवता येत नाही, कारण आमच्याकडे तेवढी ताकद नाही. कारण सीताराम बाबा सारखे मंडळी त्या टाइमला
धर्म टिकवणारी आणि धर्म वाढवणारी मंडळी होती. वाढावया सुख, वाढावया भक्ती, वाढावया धर्म, वाढावया कुळाचारी, नाम विठोबाचे, सर्व वाढवण्याकरता त्यांचा अवतार असायचा. म्हणून ते रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन या रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही रामाचे राऊत, वीर झुंजार बहुत, अशा पद्धतीनं साधू संत हे सुद्धा लढाई करणारे लढवई असतात. महाराज, तुम्हाला खरी गोष्ट सांगतो, हे कीर्तन जे असतं ते आता टाळकऱ्याने बी कंबर बांधावी लागते. आमच्या बाबाचा फडाचा नियम आहे. पंढरपुरात बाबा राहतात. फडकरी मंडळी, टाळकरी मंडळी सुद्धा कंबर बांधित असते. पण आता कंबर बांधण्याची पद्धत कीर्तनकाराच्या एकट्याच वाट्यावर आलेली आहे. कारण टाळकरी आता, तसं तर टाळकऱ्यानं खरं म्हणजे वास्तविक पाहिलं तर वारकरी संप्रदायाचा दंडक आहे, विजेरीवर समजा टाळ घेऊ नये. पण आता मला मार खाऊन जाण्याची इच्छा नसल्यामुळं मी बिचाऱ्या टाळकऱ्याला काही म्हणत नाही, कारण माझ्या पाठीचा मला विचार करावा लागेल म्हणून. नाहीतर धोतर शर्ट हे टाळकऱ्याचा धर्म असतो. हे कंबर बांधणं म्हणजे काय आहे तर कळी काळावरती आम्ही लढाई करण्याकरता निघालेलो आहोत. कास घालोनी बळकट झालो कळी काळावरी नीट, या पद्धतीनं हे कंबर बांधणं म्हणजे छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीमध्ये सेला आणि पागुट दिलं जायचं. लढाईला जात असताना पागुट डोक्याला बांधायचं, आणि पागुट हे सौभाग्याचं, पुरुषाचं लेणं आहे. महाराज, कुंकू आणि पदर डोक्यावरती घेऊन हातामध्ये बांगड्या घालणं, मंगळसूत्र घालणं हे स्त्रीच्या सौभाग्याचं लेणं आहे. तसं पुरुषाचं लेणं म्हणजे फेटा आणि कंबर बांधणं हे पुरुषाचं सौभाग्याचं आणि शक्तीचं दर्शक म्हणून वापरलं जातं. म्हणून आपण सत्कार करीत असताना लग्नामध्ये फेटा बांधून सत्कार करतो. नुसत्या शाली बांधून किंवा शाली खांद्यावर टाकणं हा आपला हिंदू संस्कृतीचा संस्कार नाहीये. फेटा बांधणं, मग मंत्री विजारीवर असले तरी आपण त्यांना फेटा बांधतो. आता ते फेटा बिचारे घेऊन जात नाहीत, कारण त्यांच्याकडे फेटे आणि सोटे भरपूर असते, तर त्याच्यामुळं ते फेटे घेऊन जात नाहीत, तिथंच टाकून देते. तर का टाकून देते त्याचं कारण आहे, त्यांना माहिती आहे 35 रुपयाचा फेटा आहे आणि त्याचं मात्र झालं पाहिजे. नाही तर वास्तविक पाहिलं तर सौभाग्याचं लेणं फेटा आहे. मी ही गोष्ट कशा करता तुम्हाला सांगितली तर एवढ्याच करता, कारण आपली भूमी ही रणभूमी आहे, शूरवीराची भूमी आहे. म्हणून इथं ईश्वर भक्त जन्माला येणं काय आणि देशभक्त जन्माला येणं काय, या पद्धतीनं शूरवीराची भूमी आहे. खरडा ही भूमी सगळी शूरवीरांची आणि रणांगणाची भूमी असल्यामुळं या ठिकाणी गाजवलेलं आहे. अशा भूमीमध्ये आमचे बाबा महालिंग बाबा राहतात आणि त्या ठिकाणी ईश्वर भक्ती आणि देशभक्ती दोन्हीही करतात. शुद्ध आचरणानं आणि शुद्ध पवित्र स्थितीमध्ये त्यांचं जीवन आहे. कारण मी त्यांना बालपणापासून ओळखतो आहे. सीताराम बाबालाही मी ओळखत होतो. सीताराम बाबाचेही माझ्यावरती आशीर्वाद आहेत. असो, आणि त्यांच्या शताब्दीचं, जन्मशताब्दीचं कीर्तन करण्याची मला संधी बाबानं मिळून दिली. मी माझ्या जीवनातलं भाग्य समजतो. आणि मी तर या ठिकाणी मंडपामध्ये येत असताना तुमचं सगळ्याचं तर भाग्य आहेच आहे, पण या जमिनीचं सुद्धा केवढं भाग्य आहे महाराज. कारण इथं ना मंदिर आहे ना कुठल्या प्रकारचं शेत आहे महाराज. ही जमीन आहे, शेत आहे. आणि शेतातलं पीक काढलं आणि त्याच्या खालीवरी असलेले टेकाड लावून सुद्धा साफ न करता या जमिनीमध्ये हरिकथा पिकली. ह्या जमिनीचं केवढं पुण्य आहे महाराज. म्हणून कधी कधी तर मी म्हणत असतो, जाग्या जाग्याची महिमा आणि गोकुळ उतरले रामा. या पद्धतीनं महाराज जागेला सुद्धा महत्व असतं. आता माझा अभंगाचा थोडा विषय सांगतो बाजूला ठेवून. जागेला किती महत्व असतं, कारण जागा किती दिवसापासून पुण्याईनं या ठिकाणी अपेक्षा करते की साधू संतांनी इथं यावं आणि कथा कीर्तन करावं. तिचा उजरत काळ आल्याशिवाय आणि पुण्य फळल्याशिवाय तिचा सुद्धा उद्धार झाला नाही महाराज. प्रभू रामचंद्र वनवासात असताना घटना अशी घडली
की रामचंद्र प्रभू पुढे चालत असताना रामचंद्र प्रभूच्या मनामध्ये आलं की कैकेयीनं मला वनवास दिलेला आहे आणि माझ्यासाठी माझी धर्मपत्नी सीता आलेली आहे, स्वर्देत सीता आलेली आहे, पण हा लक्ष्मण कशा करता आला असं? त्याला कैकेयीचा आज्ञा बी नाही, बापाची बी आज्ञा नाही, मनानेच पाठीमाग लागून आलेला आहे. न जाणो रात्रीच्या टाइमला लक्ष्मणाने मला मारून सीतेचं तर अपहरण करायचं नाही असं रामचंद्र प्रभूच्या मनामध्ये आलं. सीतेच्याही मनात आलं. सीतेच्या मनामध्ये दोन पाप आले की मी रामाबरोबर लग्न लावलेलं आहे हे 100% खरंय, पण नवऱ्याच्या सुखामध्ये सुखी होण्याच्या ऐवजी विनाकारण राजकुमारी मी असताना सुद्धा हो वर त्यांनी त्यांच्या बापाच्या वरासाठी म्हणून वनवासाला राम निघाले, पण मी मध्येच लोडणं कशा करता चालले? माझं काय काम आहे? काय काम आहे माझं? असेल माझे पतिराज, पण आता इथं तर मला स्वयंपाक करायचा नाही, सडास मार्जन करायचं नाही, हो कुठल्याच प्रकारची पतिराजाची मला सेवा करायची नाही असताना उगच का आले? वेड्यासारखं मला का भ्रम झाला? न जाणो लक्ष्मणाची माझ्यावर तर नजर नाही ना. असे दोन पाप लक्ष्मणाबद्दल आणि रामाबद्दल सीतेच्या मनात आले. त्याच्या नंतर लक्ष्मणाच्याही मनामध्ये पाप आलं. लक्ष्मणाने विचार केला, या दोन नवरा बायकोच्या मध्ये माझं काय काम होतं? विनाकारण आपल्याकडे व्यवहारात म्हणतात घोडी मेली वजन शिंगरू मेलं यरजऱ्यानं. हो त्यांचा इतिहास होईल, माझा काय इतिहास होणार आहे? आणि मला फल काय त्याच्यापासून? उद्याच्याला राज्य भारताला मिळालं तरी लहान्याला मिळालं, रामाला मिळालं तरी मोठ्याला मिळालं, माझ्या मधल्याचं काय? मी तिकडे गेलं तरी लोड नाही, इकडे गेलं तरी लोड नाही. मला काय करायचं होतं? विनाकारण पायामध्ये काटे कुटे मोडतात, पायात खडावा नाहीत, वस्त्र नाहीत, राज ऐश्वर्य नाही, आणि मी विनाकारण का आलो यांच्या पाठी? असं तिघाच्याही मनामध्ये दोष निर्माण झाला. आणि पुढे गेल्याच्या नंतर एका ऋषी मुनीच्या आश्रमाच्या जवळ गेल्याच्या नंतर तिथं झाडाखाली बसल्यावर तिघही रडायला लागले. रडायला लागल्याच्या नंतर सीतेनं रामाला विचारलं, प्रभू तुम्ही कशा करता रडता? रामाने विचारलं लक्ष्मणाला, तू कशा करता रडतोस? आणि लक्ष्मणाने विचारलं, तुम्ही दोघं कशा करता रडतात? त्यावेळेस प्रभू रामचंद्राने कबुली दिली, माझ्या मनात इतका सात्विक माझा भाऊ असताना सुद्धा, अरे किती सात्विक आहे माझा भाऊ, हो सीतेच्या फक्त पायातल्या जोडव्याकडच ज्याचं लक्ष आहे, नाकातल्या नतीकड सुद्धा नाही. इतका वैराग्य संपन्न माझा भाऊ असताना माझ्या मनामध्ये पाप का माझ्या लक्ष्मणासाठी आलं? माझ्या जीवाला जीव देण्याकरता आलेला असताना सुद्धा, माझा भक्त असताना सुद्धा, सेवेचीच अपेक्षा करणारा लक्ष्मण असून सुद्धा त्याच्या मनात दोष का? माझ्या मनात त्याच्याविषयी का पाप निर्माण झालं? त्याच्यानंतर सीतेनं सांगितलं, मला बी तसंच वाटलं. लक्ष्मणानं सांगितलं, दादा मलाही तसंच वाटलं. तिघालाही त्याचा निराश झाला नाही, रडायला लागले. आणि पुढे अगस्तीच्या आश्रमात गेल्याच्या नंतर तिघा जणांनी आपलं मन मोकळं केलं. त्यावेळेस अगस्ती महर्षीनं सांगितलं की ती भूमी राक्षसाची आहे आणि त्या ठिकाणी पाप पिकलेलं आहे आणि असंख्य राक्षस तिथं राहिलेले आहेत आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि राक्षसी वृत्ती ही संशयखोर वृत्ती असते, त्याच्यामुळं ती पापी भूमी असल्यामुळं तुम्ही सज्जनानं देवासारख्या माणसाच्या सुद्धा मनामध्ये पाप निर्माण झालं, ती पापी भूमी आहे. आणि इथं आल्यानंतर तुमचं मन मोकळं झालं, कारण ही ऋषी मुनीच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे, म्हणून तुमचं मन मोकळं झालं. तशी ही जमीन सुद्धा काहीतरी पुण्यवान आहे. गाडीतून उतरल्या माझ्या लक्षात आलं की बाबाचा सप्ताह आणि बाबांनी नियोजन करावं, त्यांच्या पाठीमागे अनेक प्रकारचे नारळ मागणाऱ्या लोकांची गर्दी असताना सुद्धा या भूमीचं पुण्य होतं, म्हणून त्याच्याकरता या ठिकाणी नारळ देऊन हो बाबांनी छोट्या वस्तीवर का होईना परंतु कार्यक्रम करायला लावला.
हे त्या भूमीचं आणि तुमचं भाग्य आहे महाराज. विठ्ठल 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 असो. मी आपल्याला थोडक्यामध्ये इतिहास आपल्या परिसराचा सांगितला, कारण मी परिसरात गेल्याच्या नंतर तिथालचा इतिहास सांगत असतो आणि त्या इतिहासाची मी अभ्यास करून बोलत असतो. उगीच बगलातलं काढून बाजारात मांडीत नसतो. अशा रीतिरिवाजाप्रमाणे हा परिसर आहे. चला, आणि तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी ज्ञानेश्वर महाराजाचा अभंग मी निवडलेला आहे, भोपाळी नावाच्या प्रकरणातला. कारण भोपाळी म्हणजे काय आहे, तर भोपाळी म्हणजे सगळ्याला कळणार नाही, पण तरी सुद्धा सांगितल्याशिवाय गत्यांतर नाही. भोपाळी भूप अधिक आळी व्याकरण असतं, व्याकरण, आणि त्या व्याकरणामध्ये पदच्छेद असतात, शब्दाचे अन्वय असतात, व्यतिरेक असतात. त्याच पद्धतीनं शब्दाचे संक्षिप्तार्थ असतात, सारांशार्थ असतात, मतितार्थ असतात, रूढार्थ असतात, व्यंजनार्थ असतात, संकेतार्थ असतात, संकेतार्थ असतात, ध्वन्यार्थ असतात, तात्पर्यार्थ असतात. हो, त्यानंतर विठ्ठल विठ्ठल विभक्ती, प्रत्यय, समास, संधी, विग्रह अनेक प्रकारच्या माध्यमातून व्याकरणामध्ये एका एका शब्दाचे अर्थ बाहेर पडतात. तसं आज भोपाळी म्हणजे भूप म्हणजे राजा आणि आळी म्हणजे हट्ट. राजाकडं हट्टाची केलेली मागणी म्हणजे भोपाळी, असा भोपाळी शब्दाचा अर्थ होतो. दुसरी गोष्ट तुम्हाला प्रतिपादन करताना सांगतो, भूभवती नावाचा संस्कृत मध्ये धातू आहे. भूभवती म्हणजे स्वतःकार होऊन, आत्मस्वरूपामध्ये लीन होऊन, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी परमात्म्याच्या स्वरूप लक्षणाकडे पाहून भगवान परमात्म्याकडे केलेली मागणी म्हणजे भोपाळी असते. आता एवढाले अर्थ तुम्हाला कळणार नाही, कारण तुम्हाला झोपा लागत्याला. आवाज थोडासा वाढवा, तुम्हाला कळण्यासारखं मी तुम्हाला प्रतिपादन करणार आहे. पण अगोदर पार्श्वभूमी प्रतिपादन करतो. हो, त्यानंतर भोपाळी शब्दाचा अर्थ आहे भू अधिक पाळी, या जमिनीचं, पृथ्वीचं परिपालन करणारा जो ब्रह्मांड नायक आहे, त्याच्याकडे केलेली मागणी म्हणजे भोपाळी आहे. हो, त्याच्यानंतर पुढची गोष्ट सांगतो तुम्हाला. भोपाळी म्हणजे काय आहे, तर भूप नावाचा राग आहे, आणि त्या भूप नावाच्या रागाची आली म्हणजे लहर. भूप आली म्हणजे रागाची लहर. आणि भूप नावाचा राग पहाटे 4 ते 6च्या दरम्यान गावा लागतो. कारण कोणत्याही टाइमला कोणता बी राग जर गायला तर रागालाच राग येतो बरं का, असं शास्त्र आहे. म्हणून कोणत्याही टाइमला कोणताही राग गाऊ नये. हो, कोणत्याही टाइमला कोणताही, आणि शुद्ध राग गावा, म्हणजे मग तो राग प्रसन्न होत असतो आपल्याला, असं शास्त्र आहे. आणि मग राग, त्याच्या रागिण्या, त्याचे मुलं बाळ सगळं कुटुंब असतं ते असं. आणि मग त्याचे स्वर असतात, स्वरादी असतात, अनेक प्रकार त्याचे असतात. पण भूप नावाचा राग पहाटे 4 ते 6च्या दरम्यान गायला जातो. म्हणून भोपाळीच्या माध्यमातून, काकड्याच्या माध्यमातून त्या रागात गायलेलं गीत असतं, म्हणून त्याला भोपाळी म्हणतात. आता त्याच्यानंतर सोपा अर्थ सांगतो तुम्हाला, खूप सोपा अर्थ. त्याचे अर्थ खूप मोठे आहेत, पण सोपा अर्थ सांगतो. कारण पहाटच्या टाइमला गाण्याचं गीत म्हणजे भोपाळी असते. आता पहाटच्या टाइमला कोण गीत गात, किंवा पहाटच्या टाइमला कोण गीत गात होतं, असा जर आपण बारकाव्यानं विचार केला, आणि जरा वरच्या लेवलचं नाही खालच्या लेवलचं बोलतो, पहाटच्या टाइमला कोण गाणं म्हणायच्या, कोण म्हणायच्या, दळायला जात्यावरती आमच्या माता भगिनी गाणं म्हणायच्या बघा. हो, पहाटच्या टाइमलाच गाणं म्हणायच्या, त्या कधीच नाही. दळण हे पहाटच्या टाइमलाच असायचं. हो, दळण दळायचं हे पहाटच्या टाइमला असायचं. आता त्या पहाटच्या टाइमच्या गाण्याच्या गीताचा आणि भोपाळीचा अर्थार्थी काय संबंध आहे,
त्याचा आपण विचार करू. विठ्ठल 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 आता पहाटच्या टाइमला कोण गाणं म्हणायच्या? उत्तर द्या, म्हणजे मग तुम्हाला झोप येणार नाही. कोण गाणं म्हणायच्या? महिला म्हणायच्या. आता त्या महिलापैकी सासू गाणं म्हणायची का सून गाणं म्हणायची का मुलगी गाणं म्हणायची? सून म्हणायची. चांगलं उत्तर दिलं. आता त्याच्यातली त्याच्यात सगळ्यात मोठी सून म्हणायची का मधली म्हणायची का लहानी म्हणायची? बोला बोला. लहानी म्हणायची. कारण सासू दळण दळणारच नाही. सासू म्हणजे घरातली मुख्यमंत्री. मोठी सून म्हणजे कॅबिनेट मंत्री. हो, मधली सून म्हणजे राज्यमंत्री. ननंद म्हणजे परराष्ट्र मंत्री. आणि सगळ्यात लहानी म्हणजे 6 वर्षासाठी निलंबित केलेला मतदार, ज्याला कशाचं स्वातंत्र्य नाही. हो, जात्यावरती गाणं म्हणणारी कोण असायची? तर महाराज सगळ्यात लहानी असायची. पूर्वीच्या काळात 4-4, 5-5 जण भावाचा बारदाना असायचा. हो, आता तितके 5-5, 4-4 भाऊ नाहीतच महाराज. आता तर भावालाच भाऊ नाहीये. भावाला भाऊ नाही, भावाला बहीण नाही, बहिणीला भाऊ नाही. हो, आता पुढं पुढं तर काय होतंय कुणास ठाऊक. हो, टिकोबा टिकाय आणि विठोबा रुक्माई दोघं नवरा बायकोन, त्यांना पुन्हा एकच. पहिलं तरी हम दो हमारे दो, पण आता हम दो हमारा एक. हो, एवढंच आहे. तितक्याच्या पुढं ताकद नाही त्या लेकराला सांभाळण्याची महाराज. म्हणून आता तो विषय राहिलेलाच नाही खऱ्या अर्थानं पाहिलं तर. पूर्वीच्या काळामध्ये 10-10, 12-12 लेकरं व्हायचे. त्याच्यामुळं सगळे नाते जोपासले जायचे. आता तसे नाते राहिले नाही. तर नाते जे आपले कोणी नाहीत ते नाते. आणि त्याला आपल्याकडे एक शब्द आहे बघा, नाते आणि गोते. नाते गोते म्हणतात ना. नातेच गोत्यात आणतात म्हणून नाते गोते बर का. गोत्यात आणणारे दुसरे कुणीच नाहीत महाराज. हो, नातेच गोत्यात आणतात. आणि भाऊबंद त्यालाच म्हटलं जातं, एकमेकाचं एकमेकाकडे जाणं येणं बंद, त्याला भाऊबंद म्हणायचं. भाऊबंद शब्दाची व्याख्याच अशी आहे की एकमेकाचं एकमेकाकडे जाणं येणं बंद. एकमेकाचं एकमेकाकडे पाहणं सुद्धा, जाणं तो सोडा, एकमेकाची भाजी सुद्धा एकमेकाकडे जात नाही महाराज. हो, आणि पाहिलं तर एकदम कडू नजरेनं पाहतात ना, म्हणून त्याला भाऊबंद म्हणतात. हो, जी जीवनभर व्यवस्थिशीर जगू देत नाहीत आणि मेल्यावर ढुसू ढुसू मारल्याशिवाय किंवा जाळल्याशिवाय राहत नाहीत, त्यांना भाऊबंद म्हणायचं महाराज. म्हणून नाते आणि वाईक असा शब्द आहे. वाहिकच आहे ते, खरं म्हणजे नातेवाईकच आहे. हो, आता ते नाते कमी झाले. म्हणून मी पूर्वीच्या काळामध्ये 4-4, 5-5 जण भावाच्या बारदाण्यामध्ये दळण दळायची वेळ आली तर ती लहानीकडे दळण दळायचं. आता लहानी म्हणजे तुमच्या परिभाषेत सांगतो महाराज मी, सासरवासी. तिला काय म्हणतात? सासरवासी. पूर्वीच्या काळात सासूरवास होता, आता नाही सासूरवास राहिला. आता उलटा सुनवास आहे. तुम्ही म्हणताल कशाहून म्हणतात? नाही, म्हाताऱ्या लवकर कीर्तनाला येऊन टेकात्यात म्हणून म्हणतो. कारण तेवढंच सुनापासून लांब आपलं विंचू सर्प नारायण वंदावे दुरून शिवू नये. त्याच्यापेक्षा आपलं राम राहिलेलं बरं. 2 तास म्हातारी सुखासुखी राहती महाराज. म्हणून त्याच्याकरता कीर्तनाला येऊन लवकर बसायचं. कारण पूर्वीच्या काळामध्ये सासूरवास जिला असायचा ती सासूरवासीन आपला सासूरवास सांगायची. पण कुठं सांगायची? हागंदारीला गेल्यावर सांगायची. हो, एकमेकी दोन्ही बी सासूरवासनी एकमेकीला सांगायच्या, त्या बोलायच्या. मग म्हणायच्या, बरं का ग बॅ, हो नसलेलं नाही तर पुन्हा कुणाला माहित होईल माया म्हणायचं, म्हणण्याच मोडन बॅ. ती म्हणायचं, नाही तुझं ते माझं आहे, मी कशा काय म्हणू. हो, असं हळूहळू चालायचं महाराज.
आता म्हाताऱ्याचं कीर्तनाला आल्यावर मागं पुढं बघायचं मग नंतर सुनाचं घरानं सांगायचं. हो, अशा गोष्टी चाललेल्या आहेत महाराज. आता जमाना सगळा बदलला. कारण पूर्वीच्या काळामध्ये सून वयानं लहान असायची आणि सासू वयानं मोठी असायची. आता तसं नाही. आता सून हो आलेली ताकदीच्या रगीत आणि म्हातारी गेलेली पांघरायच्या रगीत. तशा रगी दोघीकडे बी येतात. पण जिला दुपारच्याला थंडी वाजते तिला ती काय करीन महाराज. म्हणून आता जमाना बदललाय. पूर्वीच्या काळामध्ये सासूरवासनीकडे दळण दळायचं असायचं आणि सासूरवासीन दळण दळायची म्हणजे तिची सासू उठवायची महाराज तिला. आणि सासूचं उठवणं फार कवळं किरळ असायचं. फार कवळं. आईचं उठवणं वेगळं आणि सासूचं उठवणं वेगळं. मी कशासाठी सांगतोय भोपाळी शब्दाची व्याख्या सांगतोय बरं का. हे ध्यानात ठेवा. नाही तर तुम्ही म्हणताल महाराज येरवाड्याहून आलेत का काय येता येता. एखादी गोळी वगैरे घेतली नाही का काय असं वाटेल तुम्हाला. हो, पहाटच्या समयाला गीत गाण्याचा दोन्हीचा संबंध आणि समन्वय सांगतोय मी तुम्हाला. सासूचं उठवणं आणि आईचं उठवणं. आईचं उठवणं म्हणजे किती मायाळू असायचं महाराज. मुलगी माहेर घरी आली सासर घरून म्हणजे मग 8 वाजूस्तर झोपायची. आणि 8 वाजूस्तर झोपल्यानंतर मग भावानं सांगायचं ताई आम्हाला तू ओवाळायला आलीस, करदोडा बांधायला आलीस, राखी बांधायला आलीस का झोपायला आलीस, उठ ना. हो, असं म्हणल्याबरोबर आईनं म्हणायचे बाळ्या तुला कळतं का थोडंफार काय. दिवस पडलाय ना तुला ओवाळायसाठी. माझी लेक 50 माणसाचा ओटारेटा करून आली, थकली बिचारी. आणि थकलेल्या लेकीला माहेर घरी विश्रांती मिळण्यासाठी आलेली असते. माहेर शब्दाची व्याख्याच आहे सासरच्या सुखदुःखानं भरलेलं अंतःकरण रिकाम करण्याचं ठिकाण म्हणजे माहेर आहे महाराज. आणि ती मग माहेरी आल्याच्या नंतर मग 10 वाजूस्तर तिनं झोपायचं आणि मग आईनं तिला उठवायला जायचं. हो, बुचडा सुटलेला असायचा आणि मग केसाखाली असा हात घालायचा, तोंडाचा आलापाला घ्यायचा आणि किती बी लेक मोठी असली तरी त्या आईनं एक मुका घ्यायचा आणि तिच्या मानेखाली हात घालून म्हणायचं उठ माय उठा. आईनं आवाजावं बोलायचं महाराज उठा. कव्हार झोपता, देव बाप्पा माथ्यावर आला उठा. माने खालून हात घालून छातीवरती तिचं मुंडकं घ्यायचं आणि गालाचा आलापाला घेऊन डोक्यातून केसातून हात फिरवायचा आणि एवढंच म्हणायचं बाई माझं खानदानी हाड आहे म्हणून सोसलं, दुसरीनं सोसलं नसतं बाई. कजाक घरी दिलं तुझ्या बापानं तुला आणि आता पस्तावा झाला. पण माझ्या लेकीनं सोसलं बाई म्हणून दाढीवटी धरल्याबरोबर दोघी जणीच्या डोळ्यातून टपाटपा अश्रू गळायचे. आणि ते बी अश्रू गळायचे म्हणजे धुन पिळल्यानंतर जसे थेंब गळतात तसं दोघीच्या हृदयाला पीळ पडायचा आणि मग दोघीच्या डोळ्यातून अश्रू गळायचे. आणि नंतर आईनं सांगायचं जेवण तयार झालंय उठा. हे आईचं उठवणं. आणि सासूचं दळण दळायला उठवणं जे होतं महाराज ते तिनं असे हातपाय रगडायचे, कचा कचा पायावर उभी राहायची, गालामध्ये फाडकन चापट मारायची आणि मेलेलं जनावर वडल्यासारखं महाराज केसाची बट धरून उडीत आणायचं जात्यावरती. आणि तुझा बाप दळण दळीन का ओट असं म्हणल्याबरोबर गुलाबाच्या पाकळीवरती जशी वीज पडावीन त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या व्हाव्यात महाराज तसं त्या लहान लेकराच्या हृदयाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या व्हायच्या. आणि ते लहान लेकरू वयाच्या 5व्या वर्षी लग्न व्हायचं. सासू कशा बरोबर खातेत हे सुद्धा तिला माहित नाही. आणि असं सासून आणल्यानंतर जात्याच्या तोंडावरती तोंड ठेवायचं आणि तिनं आपल्या अश्रूला वाट मोकळी करायची. मोठ्यानं रडायचं पण नाही. शेजारणीला ऐकू गेलं तर सासूच्या नावाचा टिचा होईल म्हणून त्याच्याकरता मोठ्याने रडायचं नाही. नुसते हुंदके आणायचे आणि रडायचं. त्यावेळेस सासून म्हणायचं तुझा बाप मेलाय का, आई मेली
जीवावर आलं तुझ्या. आणि मग अशा टाइमला त्या मुलीनं खुंटा हलवायचा आणि त्याच्यावरती ढिला असेल तर ठोका टाकायचा. आदल्या दिवशी हाताला फोड आलेले असायचे 5 पायल्याचं दळण दळून. आणि मग तिनं हाताकडं पाहायचं, मग म्हणायचं मसनाचं मड मसनाला जाणार, चुलीचं लाकूड चुलीला जळणार, बाई माझ्याशिवाय कोण दळणार. आणि दळायला सुरुवात केल्याच्या नंतर पसा घेऊन जात्याच्या तोंडामध्ये टाकायचा. आणि मग सासरची मंडळी झोपल्याच्या नंतर आपल्या अंतकरणाचा भाग बापाला द्यायचा. बापाला गाणं म्हणायचं. तसं काम क्रोधाधिक सासू सासऱ्याच्या तडाख्यामध्ये सापडलेल्या भक्तानं सासू सासरे ज्या वेळेस पहाटच्या टाइमला ज्ञानोदयाची पहाट होण्याच्या अगोदर ज्या टाइमला इंद्रिय सुप्त अवस्थेत आहेत आणि विकार जागृत झालेले नाहीत, त्या टाइमला आपल्या अंतकरणाचा भाग काकड्याच्या आणि भोपाळीच्या माध्यमातून बापाला द्यायचा. म्हणून सासरवासनीचं जीवन आणि आमच्या वारकऱ्याचं जीवन सारखं आहे. दोन्हीनं एकाच वेळेस हिनं तिच्या बापाला आणि वारकऱ्यानं आपल्या बापाला आपल्या काम क्रोधाधिकाचं गारानं सांगायचं, महाराज कागा सासुरवासी मज, कागा सासुरवासी मज केले भगवंता, कागा सासुरवासी मज, कागा सासुरवासी मज, कागा सासुरवासी मज केले भगवंत, कागा सासुरवासी मज, कागा सासुरवासी मज, कागा सासुरवासी मज केले भगवंता, कागा सासुरवासी मज, कागा सासुरवासी मज, कागा सासुरवासी मज केले भगवंत, कागा सासुरवासी मज आपुलिते सत्ता स्वाती नते नाही, आपुले हे आपुलिते सत्ता स्वाधीनते नाही, कागा सासुरवासी माझा, कागा सासुरवासी माझा केले भगवंता, कागा सासुरवासी माझा, कागा सासुरवासी मज, कागा सासुरवासी मज केले भगवंत, कागा सासुरवासी मज कागा सासुरवासी मज केले भगवंता. मुलीनं बापाला सांगायचं, बाबा मला या घरी कशा करता दिलं. तुम्हाला मी जास्त झाली होती तर विहीर बारव करायची बाई, पण मला या घरी द्यायचं नसतं. तुम्ही सुटलात, पण माझ्या जीवाची काय इथं परवड आहे. मी कुणाला बोलू, कुणाला सांगू. म्हणून त्या मुलीनं पहाटच्या टाइमला सासरची मंडळी झोपल्याच्या नंतर, तसं हे काम क्रोधाधिक सासरेत महाराज. ते सासरे किती तकलीफ देतात, सासू किती तकलीफ देते. कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचू, सर्व भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू. चला बाई वृंदावनी रस क्रीडा पाहू. नुसता स्वर द्यायचा. विठला 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 हलो हलो कल्पनेची सासू हिचा किती त्रास आहे महाराज. म्हणून काय सांगावं महाराज, ह्या काम क्रोधाधिक सासू सासऱ्याच्या कामे नेले चित्त नेदी, कामे नेले चित्त नेदी, अवलोक कामे नेले चित्तने कामे चित्तने कामे
मज केले काका सासुरवासी मज केले काका सासुरवासी मज भक्त कशानं त्रस्त आहे तर एवढ्याच गोष्टीनं महाराज काम क्रोधाधिक विकाराच्या वेगानं त्रस्त आहे. म्हणून अर्जुनासारख्यानं सुद्धा कागळी केली. कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्धेनमिह वैरिणम. हो, हे ज्ञान निधीचे भुजंग, विषय दरीचे वाघ आणि भजन मार्गीचे मांग मारक जे, म्हणून हे तकलीफ देतात. है का नाही? हो, भजनाला उभं राहिल्यावर, कीर्तनाला उभं राहिल्यावर विषयाकडे चित्त धावायचं काय कारण आहे महाराज? देव पूजा करताना सुद्धा चंचल चित्त हो विषयाकडे धावतं महाराज. म्हणून या विकारानं तकलीफ दिली देवा. म्हणून हे खरे विकार हे सासू सासरे येत आहे का नाही? म्हणून या विकारापासून सासुरवास सहन करणारा वारकरी सासरवासी. सासुरवास भीतो जीव ओढे तुझ पाशी, आता दोही विशी लज्जा राखिया मुची. हो, मुलगी बापाला माहेर घरी गेल्याच्या नंतर गारानं करते. बाबा हो, शुकलेला चेहरा पाहिला आणि मुलगी निघताना रडायला लागली. हंबरडा फोडला आणि बापाच्या गळ्यात धरून मुलगी रडायला लागली. त्यावेळेस बापाने विचारलं, काय झालं बाई? काही नाही बाबा. कारण मुलगी सांगत नाही. खानदानी मुलगी कधीच माहेर घरी सासरच्या सुखदुःखाची कहाणी सांगत नाही. जिला नांदायची चाड आहे. आणि आपलं दुःख जर सासर घरचं माहेर घरी सांगितलं तर आई दुःखी होते, बाप दुःखी होतो, सगळे लोक दुःखी होते. म्हणून सांगत नाही, ती एकटीनं भोगते. रडायला लागलेली मुलगी पाहिल्याच्या नंतर हो बापाने जवळ घेतलं पोटाशी आणि सांगितलं, काय कारण आहे? तिने सांगितलं, बाबा आतोनात दुःख आहे. आता मी राहील का न राहील, मला तर असं वाटतंय माझा शेवटचा टाइम आहे. त्यावेळेस बाप म्हणतो, खानदानी आहेस तू, असं काही करू नकोस, हे चांगलं नसतं. अगं लाखो वर्ष नरकवासात राहावं लागतं आणि पिशाच योनी प्राप्त होत असते. असं काही करू नकोस बाई, माझं खानदानी हाड आहेस तू, सहन कर. काय सहन करू? तुम्ही जरशिक माझ्या सासूला बोला ना, तालुका तुम्हाला मुजरा घालतो आणि खासदार आमदाराच्या घरातले भांडणं तुम्ही मिटवतात. आणि माझ्या घरी येऊन तुम्ही माझ्या सासूला का बोलत नाहीत? का मिंदेत का काय त्यांचे? मुलीच्या पाठीवरून हात फिरून जवळ घेतो आणि बाप सांगतो, अगं तुझी सासू म्हणजे काय, जागीरदार नाही, राष्ट्रपती नाही. तुझ्या सासूला मी बोलल, पण मी बोलून गेल्यावर नांदाव तर तुलाच लागल. आणि मग ती उष्ण घेईल की तुझ्या बापाला गारानं सांगितलंस म्हणून उष्ण घेईल. त्यावेळेस काय करायचं? अगं मला बोलायचं येतंय, पण काय सांगू तुला, मी वाक्पटू आहे बोलण्यामध्ये, पण का बोलत नाही त्याचं कारण आहे माझं हृदय त्यांच्या जवळ दिलेलं आहे आणि माझे केस त्यांच्या परवरी टाकलेले आहेत. त्यांनी माझ्या हृदयाला जाळू नये, पोळू नये, म्हणून काय सांगू बाई तुला. अगं अन्न खातो मला, मी खातो अन्नाला. सासूरवास तुला होतो, पण त्याचे चटके मला बसतात. ह्या अंगावरून त्या अंगावर होतो. मला वाटलं श्रीमंत घर आहे म्हणून माझ्या लेकीला सुख मिळल, म्हणून त्या मोठ्या घराची मला लालसा निर्माण झाली. लोक म्हणत होते की घर आगाऊ आहे, त्या घरी पोरगी देऊ नका, पण मी ऐकलं नाही.
आणि माझ्या लेकराला उन्हामध्ये टाकलं, अग्नीवरती उभं केलं, आणि त्याचा परिणाम मी माझ्या मनाला खातो. घास गिळीत असताना तुझी आठवण होते. काय सांगू. तसं ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातन मनष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. आम्ही देवाचे अंश आहोत आणि आम्ही देवाच्या लेकी आहोत. परमात्म्याच्या आम्ही लेकी आहोत महाराज. आणि त्याच्यामुळं परमात्म्याला वाटतं या कचाट्यामध्ये संसाराच्या मी घातलं, आणि तुमच्या आमच्याकडे पाहून महाराज माझा परमात्मा झुरत राहतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी आणि कृपाळू तातडी होता. बापानं जसं मुलीला म्हणाव, बाई आता माझे पाय थकले, आता मी तुझ्या सासर घरी येत नाही, पण आता तू मला विसरू नकोस आणि माझ्या सुखदुःखात सामील होण्याकरता ये. नुसता चेहरा पाहिला तरी मी समाधानी आहे. तसं माझा परमात्मा म्हणतो, पुंडलिक रायानं मला विटेवरती बांधून टाकलेले माझे गुडघे आणि पाय माझे चालता येत नाही मला, म्हणून तुम्ही सगळ्या जणांना आषाढी कार्तिकीला मला विसरू नका. आषाढी कार्तिकी विसरू नका मज आणि सांग तसे गुज. हो. बाप माझा दीनानाथ, बाप माझा दीनानाथ, बाप माझा दीनानाथ, बाप माझा दीनानाथ, वाट भक्ताची पाहत, वाट भक्ताची पाहत, वाट भक्ताची पाहत, वाट भक्ताची पाहत, वाट भक्ताची पाहत. भक्ताची पाहत. बापा माझा दीनानाथ, वाट भक्ताची पाहत, वाट भक्ताची पाहत, वाट भक्ताची पाहत. बापा माझा दीनानाथ, वाट भक्ताची पाहत, वाट भक्ताची पाहत, वाट भक्ताची पाहत. आम्ही पांडुरंगाच्या लेकी आहोत, म्हणून त्याच्याकरता आमची वाट पाहतो महाराज. खोटी गोष्ट सांगत नाही, म्हणून आम्ही गारानं सांगायचंय. म्हणून सासूरवासनी लेकीनं बापाला गीतातून सांगत असताना तिने सांगितलं, बाबा तुमची ताकद कुठे गेली, कागा के विलवाना केलो दिनाचा दिन. आणि काय तुझी हीन शक्ती झालीशी दिसे, प्रभातेशी वाटे तुमच्या यावे दर्शना, काही नचले चोरी उरली राहे वासना. हो, कुठे गेली तुमची ताकद. नुसता मोठेपणानं सांगतोस, नुगडताची बालपणाची फुली मी अदानवी सृष्टी केली. काय बोलतोस. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चाळिता, मिया नियमिला साता, काळ ग्रासी तसे भूता. अरे तुझं प्रभू पण आम्हाला माहितीये. पर्वती बैसकानं संडावी, समुद्री रेखानं ओलांडावी, अहो रात्र भूते वहावी हे आज्ञा माझी. अशी जर तुझी मोठेपण असेल तर माझ्या काम क्रोधाच्या पुढं कुठे रे गेली तुझी ताकद. घरानं केलं तरी बी तू काही करीत नाहीस आणि आम्हाला सोडवीत नाहीस. त्यावेळेस बाप म्हणतो, बाई अग नांदायला तुला लागतं, मी नांदायला येणार नाही. फडाफडा तुझ्या सासूला बोललं तर सासू ऐकून घेईन, पण तुला जास्त तकलीफ वाढल म्हणून मी बोलत नाही. तसा भगवान परमात्मा भक्ताला सांगतो, त्या काम क्रोध सासू सासऱ्याचा वेग आणि त्याचा तकलीफ तू थोडे दिवस सहन कर. मुलीला बाप सांगतो, तुला एखादं लेकरू बाळ झालं, मुलगा जर झाला तर मग त्यांना बी माया फुटल आणि त्या लेकराच्या माध्यमातून तुला ते म्हणते की अगं लेकराला दूध आलं पाहिजे म्हणून खा. हो, लेकराला दूध आलं पाहिजे आणि त्याच्याकरता थोडी विश्रांती घे आणि तुला खायला प्यायला देते आणि तुझ्यावर ती माया लावते.
ज्या घरची सून आहेस त्याच घरची एके दिवशी तू सासू होशील. तसं भक्ताला माझा भगवान परमात्मा सांगतो, या विकाराचा वेग सहन करा, वेग सहन करा. एके दिवशी बोध नावाचा पुत्र जन्माला येईल आणि मग तुमच्या सासूरवासात उतार होईल आणि ज्या घरची तू सून होतीस त्या घरची सासू होशील. म्हणजे याच देही याच डोळा आणि भोगू मुक्तीचा सोहळा. म्हणून मोक्ष मिळणं म्हणजे सासूचं राज्य येईल आणि कर्म आणि उपासना म्हणजे तुला हो सुनीचं राज्य आहे, ते एके दिवशी जाईल. आणि काळजी करू नकोस आणि माझ्या लेकीचा संसार सुखाचा होईल म्हणून भगवान परमात्मा वेग सहन करायला लावतो. म्हणून भगवंताचा आणि वारकऱ्याचा संवाद, मायबापाचा आणि सासरवासनीचा संवाद दोन्ही मध्ये सारखेपण आहे. म्हणून माझ्या ज्ञानोबारायनं आज जात्यावरती दळण दळायला बसल्यासारखं बसले आणि जात्यावरती दळण दळायला बसल्यानंतर जात मोठं असल्यामुळे एकटीला वडत नाही असं पाहिल्यानंतर बुद्धिरूपी सखी बाजूला बसली. आणि मग त्या बुद्धिरूपी सखीला बाजूला बसल्याच्या नंतर बापाचं मोठेपण सांगण्याकरता माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, हे सखे, हे साजनी, हे मैत्रिणी, काय सांगू ग माझा बाप किती मोठा आहे. तर योग्यालाही दुर्लभ असलेला, योग्याच्याही दृष्टोत्पत्तीस न पडणारा, ब्रह्मादिक देवालाही दुर्लभ असलेला बाप मी आज पाहिला. म्हणून माझ्या आनंदाची उर्मी कशा पद्धतीनं साजरी करायची म्हणून बुद्धिरूपी सखीशी दळाय लागलेल्या मैत्रिणीच्या बरोबर बापाचं मोठेपण सांगण्याकरता माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानोदयाच्या पहाटच्या वेळेला जे गीत गायलं ती भोपाळी आणि त्या भोपाळीचं पहिलं चरण योगिया दुर्लभ
पूर्वीच्या काळामध्ये माता भगिनी जात्यावरती दळण दळायचे, आता जातं राहिलं नाही ते. हो, ते जातं राहिलं नाही, ते निघून जातं, त्याचं नाव जातं. आणि ते बी जातेगावला गेलं नाही, ते जातं जातेगावच जातं दुसरीकडे गेलं. हे का नाही? हो, मुक्कामाला न राहतं निघून जातं, त्याचं नाव जातं. आपल्याकडे उलटे शब्द आहेत महाराज सगळे. जे अर्धवट पुरलेलं असतं त्याला लोक जातं म्हणतात, ते कुठंच जात नाही तरी त्याला जातं म्हणतात. आणि जे रस्त्यानं फिरत असतं त्याला गाडा म्हणतात. गाडा म्हणजे पुरा. आता जे रस्त्यानं फिरत असतं त्याला गाडा म्हणतात, आणि जे गाडलेलं असतं त्याला जातं म्हणतात. काय सांगावं महाराज, अशा उलट्याच परिभाषा आहेत. आपल्याकडं पाहुणे आल्याच्या नंतर घरातल्या बाईसाहेब म्हणतात पाहुण्याला, बसा, चहा टाकलाय. आता टाकलेला चहा पिता येतो का? नाही, खरं सांगा, तुमच्याकडं आता जसं खरकट टाकून दिलं, हो, केर कचरा बाहेर नेऊन टाकून दिला, शेण उकांड्यावर टाकलं, हे जसं टाकलं तसं ती म्हणती चहा टाकलाय. टाकलेला चहा पिता येतो का? नाही. तिनं टाकला म्हणल्यावर यांनी उठायला पाहिजे, पण तो बसतो तिथं आणि तो म्हणतो कशाला टाकला, आणि ती बाई डबल म्हणती नाही टाकला. आता एकदा टाकला म्हणल्यावर पुन्हा काय, पण तो नका टाकू म्हणल्यावर ती म्हणते टाकला. हो, काय करायचा होता, चहा कंठापर्यंत आलाय, ऍसिडिटी होते, जळकी लागते, खूप चहा झाला बघा. हो, म्हणून नको होता. ती म्हणते काही नाही, एकच घोट घेऊन जा. आता घेऊन जा का पिऊन जा? नाही, खरं सांगा बा, तुमच्याकडचा रीतरिवाज कसा आहे? तिनं पिऊन जा म्हणायला पाहिजे, पण ती काय म्हणती घेऊन जा. मग ह्यानी म्हणायला पाहिजे घरून पातेलं तांब्या काहीतरी घेऊन येतो ना, घेऊन जायचं म्हणल्यावर काहीतरी पाहिजे ना, भांड असल्याशिवाय कसं नेता येईल. हो, ती म्हणती एक घोट घेऊन जा. हो, आता ह्यो एकच घोट घेईल का? लोकाच्या नरडीचा घोट घेणारा माणूस, आणि तो कसा काय एका घोटावर ऐकन? हो, ती म्हणती एक घोट घेऊन जा. हो, बरं, ते म्हणतो पटकन आटपा, मला वेळ नाही, पाठीमागं खूप काम आहे माझ्या. ती म्हणती झाला. आता झाला म्हणल्यावर संपला का काय झाला? नाही, रीतरिवाज कसा आहे तुमच्याकडचा? रीतरिवाज झाला म्हणल्यावर संपलाच ना. मग तिनं झाला म्हणल्यावर ह्यानी बसाव का निघाव? बर, ती एकदा म्हणत नाही ना झाला म्हणून, डबल म्हणती झाला. हो, मग चहा आणला, बशीत ओतून त्याने प्यायला सुरुवात केली. तितक्यात घर मालक आले. उलट कसं चाललंय सांगतो मी तुम्हाला. घर मालक आले. हो, राम बाबा, आळशावर गंगा कशी काय वळली, खूप दिवसानंतर आले, आता नुसत्या चहावर जायचं नाही. तो काय म्हणला, नुसत्या चहावर? तो म्हणला मी येताना मोटरसायकलवर आलोय आणि जाताना मी मोटरसायकलवरच जाणार, आणि हे म्हणतो चहावर जायचं नाही. आता मी चहावर जात बी नाही, चहावर येत बी नाही, आणि तो घर मालक म्हणतो चहावर जायचं नाही. मग त्याने त्याच्याकडे सांगितलं मग कसं जायचं? ते म्हणला जेवण करून जायचं. त्याने त्याच्याकडे बघितलं. ते म्हणला तुमच्या घरात कोणी जेवण तयार करणारे नाहीत का काय? मला जेवण करून जायचं म्हणतात ती. त्यांनी जेवण जेवून जा म्हणायला पाहिजे, पण तो काय म्हणला जेवण करून जायचं. आता जेवण करणारे आमच्या माता भगिनी असतात आणि झोडणारे आपण असतो तर, पण तो म्हणताना काय म्हणला जेवण करून जा. ते म्हणला तुमच्या घरात स्वयंपाकाला कोण नाही का काय? मला सांगता जेवण करून जा, आणि मी कधी स्वयंपाक केला नाही भाऊ. हो, ती माहेराला गेली तरी बी केला नाही. हाटलावर गेलो, सासरवाडीत गेलो, हो, लोकांचं धाबदान आणलं तरी धाब्यावर गेलो, पण स्वयंपाक नाही केला मी. मला स्वयंपाक करता येत नाही.
तितक्यात बायको आली. ती म्हणली, अहो कशाला समजा त्यांना तकलीफ देताय, तुम्ही गप्पा मारा, मी आता स्वयंपाक तयार करते. ती काय म्हणली, गप्पा? आता हे गप्पा मारण्याचा विषय का महाराज? ती काय डास आहेत का ढेक नाहीत का काय? नाही नाही, गप्पा मारा म्हणजे काय? तिने सांगितलं गप्पा मारा, हो मी स्वयंपाक हो तयार करते 5 मिनिटात. बरं, सुशिक्षित बाई ती, नेमकंच अन्नपूर्णा पुस्तक आणलेलं तिने. सुशिक्षित बाईला स्वयंपाक लवकर येतो महाराज. पूर्वीच्या काळात कसं आहे की चुलीला पेटू घालायचं आणि नंतर मग त्याच्यावर समजा तवा तापवायचा, नंतर पुन्हा अजून समजा म्हणजे मळायचं, नंतर तळायचं, गाळायचं, सगळ्या गोष्टी करायच्या, वेळ लागायचा. आता तसं नाही महाराज, 2-5 मिनिटामध्ये स्वयंपाक तयार होतो, अशी सुविधा झाली. आता लोक सुशिक्षित झालेत. हो, बटन दाबायचं, गहू टाकायचे आणि बटन दाबायचं की लगेच दळलं जातं. दळलं की लगेच त्याचं पीठ पुढे गेलं की त्या पिठामध्ये पुढून पाण्याचा फवारा पडतो आणि पडला की त्या पाण्याचं आणि पिठाची लगेच कणिक तिंबली जाते. आणि कणिक तिंबून असे मस्त पावसाराचे असे हो गोळे तयार होऊन पुढं लाटून भाजून 1 मिनिटाला 13 चपात्या निघणारी मशीन निघाली महाराज. माझं जर खोटं असलं तर तुम्ही म्हणताले कंबर बांधे काही गप्पा आणतेत राव. 1 मिनिटाला 13 चपात्या. तुम्ही आळंदीला आमच्या जलाराम बाबाच्या मंदिरात जाऊन बघा, नाही तर इकडं गजानन बाबाच्या तिकडं जाऊन बघा. 1 मिनिटाला 13 चपात्या. दळल्यापासून चपातीस, ते बी पुन्हा अजून कंपोस्टच्या करकोरटक प्रमाणे गोल, अशी लंबुळी नाही, काही नाही, गोल. आणि ते बी पुन्हा फुगलेली, खाणाऱ्याला फुगायची गरज नाही, अशी चपाती महाराज. आता 1 मिनिटाला 13 चपात्या. किती प्रगती झाली आहे माणसाची. आता याच्या पुढे प्रगती होऊ नये असं मला वाटतं. हो, पुन्हा ही न सगळी भाजी एक खाट्या सगळं टाकायचं आणि 1 मिनिटामध्ये ती भाजी शिजायची आणि इकडच्या पोळ्या आणि तिकडची भाजी दोन्हीचा गाळ व्हायचा असा. आणि गाळ होऊन तिला नवऱ्यानं मागितलं जेवायला दे म्हणलं की तिनं नरसाळ धरून वरून वातायचं काम करू नये महाराज. नाही, ही पुढची प्रगती होऊ नये असं मला वाटतंय. अशा गोष्टी प्रगतीचा आता सध्या जमाना आहे महाराज. माणसं सुशिक्षित झालेत, कळते झालेत. हो, पूर्वीच्या काळातले येडे माणसं नाकात शेंबूड आल्यावर फेकून द्यायचे हो बाहेर. आला शेंबूड की फेकून द्यायचे. आता माणसं खिशात ठेवतात महाराज. मागा मोलाची वस्तू आहे ती काय तोळ्यावर विकत येईन, ती काय कमी भाव आहे का काय तिला? सुशिक्षित माणसं का कशा करता काय ठेवतात काय की हो, घरी गेल्यावर पुन्हा अजून जर समजा हो दात घासायचे ठरले तर त्याच रुमालामध्ये बोट घालायचं, नाही चव येते ना त्याला. एकच हात रुमाल बऱ्याचशा कामासाठी असतो महाराज. म्हणून हो, सुधारित लोक आहेत, प्रगती झाली आणि ही प्रगती पाहून आमच्यासारख्याला आनंद वाटतो महाराज. हो, काय प्रगती चालली महाराज. हो, पूर्वीच्या काळामध्ये लोक घरी खायचे, सकाळी रानात जायचे पटांगणात. आता बाहेर खाते तर आणि घरात कार्यक्रम करते तर. काय प्रगती आहे महाराज. हो, पूर्वीच्या काळात लोक ठिगळावर ठिगळ लावायचे पण आबरू चव्हाट्यावर जाऊ देत नव्हते. अंग झाकून असायचं, ठिगळावर ठिगळ. बायकोला सांगायचं अगं ठिगळ दे, ती म्हणायची अहो जीर्ण झालंय, त्याच्या सुई घातली की ते सुई दोऱ्या सगट ते फाटून येतंय. अगं दुसरं कसलं बी रंग बेरंग कसं बी पण घाल. हो, बायकोनं महाराज ठिगळ लावायचं आणि माणसं अंग झाकून राहायचे पण आबरू चव्हाट्यावर जाऊ देत नव्हते. हो, आता एकाला 50-50 ड्रेस आहेत पण अर्धाले अंग उघडेच आहेत महाराज. हो, त्याला प्रगती म्हणतात बर का. हो, त्याला प्रगती म्हणते. हो, त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. हो, चांगली पॅन्ट 1000 रुपयाला आहे आणि फाटलेली पॅन्ट 2000 ला आहे.
म्हणजे इज्जत आबरू दाखवायची म्हणली तरी पैशाची गरज लागते. बिना पैशाची आबरू चव्हाट्यावर मांडता येत नाही महाराज. हो, त्याला प्रगती म्हणते. तर खूप गोष्टी सांगता येतात मला, खूप गोष्टी, एकापेक्षा एक अशा. हो, खूप गोष्टी येतात. हो, एसटी स्टँडवर गेला तर झुणका भाकर 1 रुपयाला आणि संडास 2 रुपयाला झाली महाराज. आता 1 रुपयाचं खाऊन 2 रुपयाचं हागायचं म्हणल्यावर कवा शेतकरी बुधारे यायचं महाराज. सगळी बिगडा बिगडीच आहे. मला तर एक जणांनी कीर्तनात सांगितलं, म्हणले महाराज तुम्ही 7-8 वर्षापूर्वी गेला असताना आता 5 रुपयाचा भाव आहे म्हणले त्याचा. असं हो, 10 बघा आता नवीन वार्ता मला मिळाली. हो, संध्यानंद, ताजी खबर आणि ताजी बातमी महाराज. हो, कारण मी बरेच दिवस झालं स्टँडवर गेलो नाही म्हणून जुनाच भाव सांगितला मी. आता ताजा भाव मला ऐकायला मिळाला महाराज. असंही चाललंय महाराज. हो, सरकारच्या काळामध्ये हो, भाकरीपेक्षा परसाकडीलाच भाव जास्त आहे. हो, पुन्हा त्याला हो वेगळं नाव द्यायचं महाराज, टॉयलेट. हो, लेट न का व्हाय ना पण टॉयलेट. आणि टॉयलेट म्हणल्यावर मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटतं. असं टॉयलेट म्हणल्यावर मोकळं झाल्यासारखं, पण हागला म्हणलं की तोंडच भरल्यासारखं वाटतं. हे गावरान माणूस आहे राव, कशाला बोलिलं त्याला. असं आहे महाराज. पण प्रक्रिया एकच आहे, टॉयलेट काय ना हागला काय, दोन्हीत बदल नाही काय. असं तात्पर्य सांगण्याचं काय आहे. हो, म्हणून अशी प्रगती व्हायला लागली लोकांची महाराज, प्रगती. चला, त्या बाईनं सांगितलं 5 मिनिटात स्वयंपाक करते, गप्पा मारा. उलट्यासाठी बोलतोय. उलट चाललेलं आहे, सगळं जमानाच उलटा चाललेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये महाराज हो गड्याला मालक काम सांगायचा. हो, गड्याला मालक काम सांगायचं. आता तसं नाही, मालकाला गडी सांगतो. आणि ते बी मालकाची तर पहाट 10 वाजताच हजर होतो. ते पूर्वीची पहाट, येडी पहाट हो 4 वाजता व्हायची, पण आता तसं नाही, 10 वाजता. सकाळच्या 10 ते संध्याकाळच्या 6, तिथून पुढचं तुम्ही तुमचं पहा. मालक मेला तरी सुतक पडत नाही त्याला. हो, मालकाला मरायचं असलं तर संध्याकाळच्या 6च्या आत आणि 10च्या पुढंच मरायचं, तरच सरपण नेऊन टाकणार ते, नाही तर टाकणारच नाही. अशी प्रगती चालली आहे महाराज माणसाची. आणि त्याच्यात पुन्हा 10 ते 6च्या मध्ये बी 2दा संडास येते त्याला. वड्यात जाऊन बळच करणं तू का काय करू शकते काय माहित नाही. असं अशी गोष्ट आहे. आणि दुपारच्याला भूक नसताना कुचू कुचू भाकर घालतो महाराज ते. असं असे जमाना बदललाय सगळा. हो, म्हणून हो गप्पा मारा म्हणल्याबरोबर हो गप्पा मारेपर्यंत तर तिनं हो जेवायचं तयार केलं. आणि तिनं सांगितलं ताट वाढले, बसा ताटावर. काय म्हणली ती? ताट वाढले. आता एक एक ताट इंच वाढल्यावर रोज जेवायचं कसं ते. हो, ती ताट वाढले आणि बसा ताटावर. आता जर वरण तिखट असेल तर पाहुण्याने काय करायचं महाराज? ताटावर कसं बसायचं? उलटा धंदा सुरू झालाय, उलटा. आणि उलट्याला आपण शहाणपण म्हणतो. काय सांगायचं? तितक्यात नातू रडत आला. हो, रडायला लागल्यावर विचारलं कशासाठी रडतोय? सुनाला विचारलं. काही नाही, ताटात घ्या त्याला. आता पहिलेच पदार्थ कमी येतोय त्याच्यात, ताटात बोट ठेवायला जागा नाही, मीठ ठेवायचं म्हणलं तर जागा नाही, ह्याला कुठं बसवायचं? एवढ्या मोठ्या हो नाताला हो ताटात कसं बसवायचं? हो, अशा गोष्टी चाललेल्या आहेत महाराज. म्हणून सगळा उलटा धंदा आहे. म्हणून एकच गोष्ट सांगतो मी तुम्हाला, वारकऱ्याचं जीवन आणि सासूरवासनीचं जीवन दोन्हीमध्ये साम्य आहे. आणि ते साम्य सांगण्याकरता माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी खेड्यातला दृष्टांत घेतला. आणि जशी मुलगी बापाला गीत गाते तसं वारकऱ्यानं गीत गावं. आता सुशिक्षित झालेली मुलगी जात गेलं, आता जात राहिलं नाही. पण ते जाताना आमचं खूप नुकसान करून गेलं महाराज. आमच्या माता भगिनीला आनंद झाला, जात त्यांच्याकडून गेलं त्याचा आनंद झाला.
पण त्यांच्याकडून नुसतं गेलं म्हणून आनंद झाला नाही, ते मिशावाल्याकडे आलं म्हणून आनंद झाला त्यांना. हो, आता खोबा मोडेपर्यंत डबा घेऊन चालले चक्कीमध्ये. कुठं चालले म्हणले? दळायला. मग एवढ्या पिंडी सारख्या मिशा कशाला? काढून ठेव. हो, ते पुरुषाकडे आलं महाराज ते जात. आणि त्या जात्यानं काय काय नुकसान केलं तुम्हाला सांगतो मी. आता याच्याही पुढची गोष्ट मला सांगायची. तोच दृष्टांत का मी हो भूषवतोय तर तुम्हाला सांगतो, त्या जात्यानं दुसरं एक नुकसान केलं. स्त्रीचं पहाटचं उठणं नेलं. म्हणून पूर्वीच्या काळात पहाटच उठायची स्त्री. आता बी उठते महाराज पहाट, पण 11 वाजता 12 वाजता. जरा कळती झालेली पहाट आहे ना थोडी. सुशिक्षित पहाट ती उशिराच होत असते. असं ते पहाटचं उठणं गेलं म्हणून आरोग्य गेलं महाराज. कारण पहाटच्या समयाला उठल्यानंतर आला शीतळ शांतीचा वारा, तिने सुख झाले या शरीरा. महाराज सकाळच्या प्रहरचा अमृतमय गारवा अंगाला लागल्याच्या नंतर आरोग्य प्राप्त होतं. म्हणून आता स्त्री आजारी का पडते? त्याचं कारण आहे, खेड्यापाड्यात तरी अजून लवकर उठतात, पण शहर सारख्या ठिकाणी जितका उशिरा उठन तितका श्रीमंत. बर का? श्रीमंती म्हणजे अशी बॉडीवर, गाडीवर, दाढीवर, महाडीवर अशी नाही पाहिजे महाराज. आता जितका उशिरा उठन तितका श्रीमंत. हो, आणि उशिरा उठलेला ते बी पुन्हा अजून अंतरुणावर बिबट्या वाघ निघाल्यासारखाच उठतो. कुणाला गिळतो का काय कुणास ठाऊक, असा जांभळे देतच उठतो महाराज असा बिबट्या वाघ. आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर 11-12 वाजता उठलेल्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर वाटतं फोटो काढून घ्यावा आणि काढलेला फोटो आपल्या खिशात ठेवावा. आणि आपल्याला करमत नाही तेव्हा काढून बघावा असा. म्हणजे मूड आला ताला चेहरा छानच दिसतं महाराज त्या माणसाचा. असं आहे ते. म्हणून पहाटचं उठणं गेलं, आरोग्य गेलं, स्त्रीचं आरोग्य गेलं. आणि याच्याही पेक्षा तुम्हाला सांगतो, ज्या स्त्रिया जात्यावर दळण दळायच्या ना, त्यांची मेहनत व्हायची महाराज. हो, मेहनत. आणि त्या मेहनतीनं ह्या लिगामेंट्स म्हणतात, इंग्लिश मध्ये ह्याला लिगामेंट्स म्हणतात. हो, आणि आपल्या गावरान भाषेत बेंडके म्हणतात. असं त्या जात्यावरती दळण दळल्यानंतर हो तिच्या ह्या अशा बेंडक्या पाहिल्यानंतर असं वाटायचं की सिंहगडाचा पायता ही बिनाद्वाराचा चढल. 80 वर्षाची म्हातारी. पण आता तरुण मुलीलाच दिला दळण दळायला मिळालं नाही, तिच्याकडे जर पाहिलं तर वाटतं देवा आमच्या भागात चक्रीवादळ कधीच पाठवू नकोस. जर आकाशात उडाली तर 1.5 महिना मुक्काम, वरीच खाली यायचं कामच नाही. हो, पंजाबराव डकालाच विचारावं लागत जाईन की पोरीला बाहेर पाठवू का नको. अशी गोष्ट आहे. म्हणून सुशिक्षित महिला मंडळीचं जात गेलं आणि तिच्या माहेरचं प्रेम गेलं महाराज. म्हणून आता तिला ओवीच आठवत नाही, माहेरचं प्रेम गेलं महाराज जात्यानं. खोटी गोष्ट सांगत नाही राजा हो तुम्हाला. मी आज कीर्तन करतोय तुमच्या पुढं. माझी आई 5 पायल्याचं दळण दळायची आणि 2, 2.5, 3 वर्षाचा असताना तिच्या मांडीवर झोपायचं. आणि त्या टाइमला तिनं महाभारताचे रामायणाचे गाणे म्हणायचे. पंचवटी पासून अशोक वनापर्यंत सीता जाईपर्यंत गाणं म्हणायचे. आणि 3 वर्षाचा असतानाच माझं रामायण महाभारत माझ्या आईनं जात्याच्या गाण्यातून तयार करून घेतलं. आणि मी खोटी गोष्ट बोलत नाही, जात्याच्या गाण्यातून महाराष्ट्राला एक कीर्तनकार मिळाला. ही संस्कृती आहे महाराज आमची. हो, संस्कृती. ती संस्कृती गेली. हो, त्या ओव्या गेल्या, माहेरचं प्रेम गेलं, स्त्रीच्या हृदयाचा लचका तोडून गेलं महाराज ते. आणि आता सुशिक्षित झालेल्या स्त्रीला ओवी आठवत नाही. आता ती काय चहा पेता पेता ओवी म्हणेल का महाराज? काय ताकद असायची. हो, दळण दळताना त्या बाईनं माहेराशी आणि आईशी कशी नाळ जोडलेली असायची. असं दळण दळीते जसं हरण पळत. हरण पळाल्यासारखं महाराज जात पळायचं. असं दळण दळीते जसं हरण पळत.
आणि माये माझ्या माऊलीचं दूध मनगटी खेळत. हो, आईच्या दुधाची आठवण मुलगी करायची आणि माझ्या मनगटात ताकद माझ्या आईच्या दुधाची आहे म्हणून एवढं जातं पळवते. आता सुशिक्षित झालेल्या स्त्रीला हे काही आठवत नाही. क्षमा मागून बोलतो. शिकल्या सवरलेल्या स्त्रीला जसं आता जात्यावरचं दळण आठवत नाही तसं महाराष्ट्रामध्ये संगीत विशारद झालेल्या हो लोकाला काकडाच येत नाही महाराज. हो, भोपाळीच येत नाही. कारण सुशिक्षित झाले माणसं महाराज. हो, खूप. आणि वाजवणारे आणि गाणारे काकड्याचे स्वतंत्रच काकडलेले असतात महाराज. मोठाले गायकन वाजवणारे तिकडे फिरकतच नाहीत महाराज. फालतू कामात कशाला लक्ष देते ते असे विनाकारण. हो, तिथं दुखतय खोब्यात हाणणारे, गद गेलं खिडकीत झा झा झा. हो, स्वर धुमाकून लावायचा का पुढीकून लावायचा हे गाणारालाही मेळ नाही आणि वाजवणारालाही मेळ नाही. आणि मग तिथले ते काकड्याच्या भजनाचे काकळडेले पुन्हा दातावर दात आदळते म्हणावं. दातच नाही तर काय आदळण कशाला. खालच्या दातावरती वरच्या दाताचं दोन्ही बोळकं झालेलं. हो, नुसतं असं करून पाक्कून नुसतं वाजायचं काम आहे. असं दुसरं काहीच नाही महाराज. अशा लोकांनी काकडा म्हणायचा. सगळं आता बदल झाला महाराज, सगळा बदल झाला. आमच्या वारकरी संप्रदायातही बदल झाला. जसा समाजात बदल झाला तसा वारकरी संप्रदायात बदल झाला आणि खूप बदल होऊ लागलेला आहे अजूनही. हो, पुढं पुढं तर वारकरी संप्रदायात एवढा बदल होईल की काय सांगावं महाराज. कीर्तन सुद्धा 9 ते 11चे कीर्तन असले तर ते कुठून धरायचे ते अजून मला कळाना. 52 वर्षामध्ये 9 ते 11 म्हणजे महाराज घरून निघाले तेव्हापासून धरायचे का टाळकऱ्यांनी लावालावी सुरू केली तेव्हापासून धरायचे का कुठून धरायचे, कुठून नेमके धरायचे. कारण मरणाच्या दारातून तळ हातावरती मरण घेऊन कीर्तनकार पळत येतो आणि महाराज तिथं आल्याच्या नंतर अर्धा आणि 1 तासाच्या पुढे त्याला कीर्तन मिळत नाही महाराज. काय सांगायचं तुम्हाला. 1 तासाच्या कीर्तनाचं राज्य गेलं, सगळं राज्य गेलं कीर्तनाचं. हो, त्यात पुन्हा अजून भागवत निघाले महाराज. हो, दुपारचं प्रवचन गेलं. ज्ञानेश्वरीचं प्रवचन वारकरी संप्रदायात होतं ते ज्ञानेश्वरीचं प्रवचन गेलं. आता भागवतानी जागा घेतली, रामायणानं जागा घेतली. हो, रामायण आणि भागवत तुम्हाला लावायचे तर वारकरी संप्रदायाच्या सप्तापेक्षा स्वतंत्र व्यासपीठ आहे महाराज त्याचं. कारण ती व्यासाची गादी आहे आणि ही नारदाची गादी आहे. उगाचच कशातही काही मिसळायचं नाही. पण आता काय सांगावं, त्याच्यात पुन्हा श्रीमद भागवत ज्ञानेश्वरीची पारायण गेले आणि पारायणाला पूर्वीच्या काळात मोठाले लोक बसायचे. आता 3रीचे आणि 4थीचे पोरं पारायणाला बसत येत. हे त्याच्या कानात बोट घालतं आणि ते त्याच्या नाकात बोट घालतं. आणि जो गुत्ता आणलेला असतो पारायणाला तेवढाच एकटा पारायण करीत असतो. कारण तो नुसता पारायण नाही, हरिभक्ती पारायण असतो. आणि श्रीमद भागवत वाचणारे बी एवढे 7-7 दिवसात तर महाराज भागवताचार्य झालेले. 7च दिवसामध्ये हो वृंदावनला जाऊन भागवताचार्य झालेले. फक्त मोठाल्या काटाचे धोत्र आणि मोठाल्या काटाचे उपरणे टाकले आणि एकदा मळवट भरल्यासारखं भरलं की महाराज भागवताचार्य. श्रीमद भागवत शब्दाची व्याख्या येत नाही. वारकरी संप्रदायामधली पिछेहाट व्हायला लागली. जागर गेले, जागरण आता जागर असतो, जागर नाहीत. हो, संगीत भजन नाहीत, विष्णू सहस्रनाम नाही, ज्ञानेश्वरी पारायण नाही, गाथा भजन नाही. कशाचा सप्ताह, कशाचा सप्ताह. म्हणून महाराज अशा पद्धतीनं वारकरी संप्रदायाच्या विचाराची ज्यांनी कष्टाने सहन केलं आणि कष्टाने आमच्यासाठी निर्माण केलं ते सगळं समाप्त झालं. पुन्हा त्यातले त्यात पुन्हा हो जे कीर्तनकार हो लोकाला हो हसवतेन त्यांच्याच तारखा राहतात महाराज. उगा आता बाबा आमचे पाठी राखेत म्हणून माझ्यासारख्या येड्या माणसाला त्यांनी तारीख दिली. नाहीतर हो लोकाला टिंबची आठवण झाली नाही पाहिजे असं कीर्तन पाहिजे.
मी कशाला उगाचच कीर्तनात नाव घेऊ. हो, लोकांनी म्हणलं पाहिजे वा 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 वा. आठवणच नाही राव झाली. नारायण गावकराची बिलकुल नाही आठवण झाली. असं असं म्हणजे कीर्तन झालं महाराज. तसं आहे, मी म्हणतो सेवा सेवा महत्वाची आहे. सेवा करा राजा हो. सेवा अत्यंत महत्वाची आहे. आणि त्यातले त्यात पुन्हा हो बाबांच्या सानिध्यात हो हे दोन महात्मे या ठिकाणी बसलेलेच आहेत. हो त्यांचे वडील हो वारकरी होते महाराज. हो आमच्या बाबांची बी परंपरा वारकऱ्याची आहे. म्हणून तशा पद्धतीनं सेवा करावी. सेवेला जास्त महत्व आहे. बाकीची गोष्ट हो नकोय म्हणून बी गोष्ट सांगत होतो महाराज. वारकऱ्याच्या जीवनामध्ये वारकऱ्याला हो त्याचं जीवन आणि सासूरवासनीचं जीवन पहाटच्या टाइमला दोघाचं गीत गाण्याचं जीवन आहे. म्हणून त्याच्याकरता वारकरी हो आणि त्या टाइमला गाणं म्हणतो म्हणजे गीत गातो म्हणजे काकडा म्हणतो, भजन म्हणतो म्हणजे बापाला आपलं गाणं सांगतो आणि आपल्या उद्धाराची काळजी करायला लावतो भगवंताला. म्हणून माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजनी पाहता पाहता मना न पुरे धनी. हो देखिला देखिला मायम्या देवाचा देव. हो मी काय केलं पाहिला. आता याच्यात ज्ञानोबा रायच्या बाबतीत शंका कुशंका घ्यायचं म्हणलं तर 4 कीर्तन हे अभंगावर होते महाराज. बारीक जरी असला तरी पण तुमच्याकडं पाहिल्यानंतर मला दयामाया यायला लागली. हो ना जणू तुमच्या माझ्या जुन्या ओळखी येतात. हो ना काही काही माणसं मला मानानं खुनवायला लागले. तर झोपलेले लोक हो महाराज बसा. मी आपला गरीब माणूस लवून चोपून बोलतोय. इतक्या लोकात बोलायची सवय नाही मला. आणि काही काही लोक चांगले दटवीत येत. बुवा काय दिवा लावायचं ते कळलं आम्हाला. तुम्ही दिवा लावणार आहेत बसा. म्हणून काही काही मानानं खुनवीत येत आणि काही काही भोळे भाबडे ते डोळ्याच्या खुना करतात. आणि काही काही म्हणते जास्त लांबिलं तर गिळूनच टाकू बघा. असे मोठाले तोंड पसरीत. तुम्ही काय शिरा खाल्ला नाही का काय? चपात्यान भात हाणला नाही का काय? हो मला गिळायचा प्रयत्न. बर किती बी गिळायचा प्रयत्न केला तरी एवढा लाठ्या गिळता तरी येईल का बरं? पण काही काही ढिलेच पडानात. अगोदर बारीक माप घेतात माझं बसतो का तोंडात आणि नंतर हिसका देते. असं बारीक माप घेऊन हिसका देते. तर बघ तिथं प्रयत्न चालू आहे त्यांचा. हो काय होतंय कीर्तन होईपर्यंत ठेवतेत का नाही बघू. पण काही काही गिळायचा प्रयत्न करते. काही काही असे कपाळाला हात लावले तर जणू मड्याजवळ बसले. तर एवढे का म्हणून नाराज झाले. तुमच्या काय ऊसतोडीची उचलली ना आलो नाही का काय? 5 रुपये शेकड्याचे पैसे आहेत का काय? तुमचे हप्ता दिला नाही का काय? भलतेच नाराज झाले सर. हो काही काही नाही तर ह्या चुलीच केल्यात बघा. अशा दोन्ही बी गुडघेवरी केलेत आणि खोबर मिठ्या टाकल्यात. उगं वाटतं त्याच्यावर चहाचं पातेलं ठेवा खालून जाळला. बसा काही काळजी करू नका. 4च्या पुढं मला बाबांनी सांगितलं बिलकुल जाऊ नका म्हणून. असं 4च्या पुढं मी बिलकुलच जाणार नाही. विठ्ठल विठ्ठल काही काही लोकांच्या खुना आणि तुमच्या खुनावर मी जगतोय महाराज. श्रोत्याच्या वक्त्याच्या खुना असतात अशा. पूर्वीच्या काळामध्ये हो नवरा बायकोच्या खुना असायच्या. हो याच्यात बी सांगितलेत ना बाप रखमा देवीवर खून बानली कैशी. अशा खुना आहेत महाराज श्रोत्याच्या वक्त्याच्या देवाच्या भक्ताच्या. तसं पूर्वीच्या काळामध्ये 5-5 लेकरं होईपर्यंत नवरा बायको बोलतच नसत महाराज. कारण मोठाल्या माणसा देखता बोलावतं पांचटपणा होतो. लहान लेकरा देखता बोलावतं त्याच्यावर संस्कार वेगळे घडते. आणि 5-5 जण भावाचा बारदाना 5-5 पात्राची घर बारीक आणि त्यांना बोलायला चान्सच नाही ना. दोघांच्या मनात बोलायची इच्छा असायची नवरा बायकोच्या पण त्यांना वेळच मिळत नसत. कारण लोकच सगळे बाजूला. कसं बोलाव मग ती खुनावखुनी करायची महाराज एकमेकाला. हो मग त्यांनी तिला खुनवायचं. असं होट धरायचं आणि ही भोवई वर करायची असं खुनवायचं.
आणि मग तिने ही उजवी नागपुडी वरी करायची आणि ही भोवई खाली करायची. बस. हो, तिने असं गप बसा म्हणायचं. मग ह्याला राग आला की त्याने नुसतं हात करायचा, नुसतं कणायचं फक्त. असं करायचं. शिळीला जास्त जेवण झाल्यावर तिचं होतं ना, तसं नुसतं असं करायचं तिने. असं कणायचं महाराज त्याने. थोबाडच फोडीन म्हणायचं तिला. आणि तिला राग आला की तिने नुसती नाकाची आरती ओवाळायची, असं करायचं. मग कळायचं हिला राग आला. तसं आता श्रोत्याच्या वक्त्याच्या खुना चालल्यात महाराज. खुना करतेत बिचारी मला. विठाला विठाला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, हो या ठिकाणी हो मी देव पाहिला, पण खऱ्या अर्थानं पाहिलं तर देव पाहण्याचा विषय नाही. देव हा अनुभवाचा विषय आहे. देव पाहता येत नाही, कारण देव पहावयाशी गेलो तेथे देवची होऊनी ठेलो. परत येऊन सांगू शकत नाही. हा, पण 5 वेळेस 6 वेळेस ज्ञानोबरायांनी म्हटलंय, योगी या दुर्लभ तो म्या देखिला. 1 साजनी पाहता पाहता. 3 मना न पुरे धनी. देखिला देखिला माय म्या देवाचा देव. 5 आणि अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यास. 6 वेळेस देखिला पाहिला म्हणले. कसा पाहिला माऊली तुम्ही? पाहिला कसा? हो, देव पाहता येत नाही, अनुभवाता येतो. तुमच्या गावामध्ये घटना अशी घडली की किराणा दुकानावरती मिठाचं साखरेचं भांडण लागलं. आणि मीठ खरटच ना, साखरेचं गचुंडच धरलं त्यानं. देव कमानला एक थोबाडीत. आणि ती गोड बोली साखर. ती म्हणे जाऊ दे रे मीठ दादा, तू नादच आहे बा तुला फार. ती गोड बोली हे खरट मीठ. दोघा जणांचे भांडण. गोड बोली माणसं फार आगाव असतात महाराज. ते वरून गोड बोलतात पण आतून लय. हो, तसं साखर गोड बोली पण किती कडू आहे काय सांगाव तुम्हाला. ज्यांना डायबिटीज झाला त्यांना विचारा. हा, हो, किती पीळ काढते ती. हो, साखर दिसायला गोड आहे पण असायला फार कडू आहे महाराज, फार आगाव आहे. हो, आणि तिने असा पदर घेतलेला आणि ती म्हणायची जाऊ दे रे मीठ दादा, तुझ्याकडे असंच असतं बा. नुसती म्हणायची आणि मीठ म्हणायचं. देऊ का थोबडीत एक. हे भांडण कशासाठी लागलं? तुम्ही कुणीच नव्हते तुमच्या किराणा दुकानामध्ये. मी रस्त्यानं चाललो त्या टाइमला मी पाहिलं. रात्रीच्या 2 वाजता. काय म्हणायचं मीठ? तू बी पांढरी मी बी पांढरा. तुला 40 रुपये किलोचा भाव मला 1.5 रुपये किलोचा कशामुळं? ते मीठ भांडायचं ना महाराज. मला 1.5 रुपये किलोचा कशामुळं? तू बी पांढरी मी बी पांढरा. ती साखर म्हणायची दादा ज्याच्या त्याच्या वजनावर खेळ असतो. ते म्हणायचं तुझं काम कमी आहे ना माझ्यापेक्षा. मी रोज कमी पडलं तर बायकोचं डोकं फुटत आहे. मिठाची गरज जास्त आहे का साखरेची गरज जास्त आहे? हा, मिठाची गरज आहे महाराज. महिना 2 महिने साखर नाही खाल्ली तरी भागतय. साखर नसली तरी नुसती भाकर असली तरी भागतय. आणि ज्याला डायबिटीस झालाय ते बिचारे साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. तिकडं तरी कमीत कमी ऊस टाकल्यावर साखर होती, इकडं तर मिरच्या टाकल्या तरी साखर तयार होती. खरे चेअरमन तर सभासद तेच आहेत महाराज, आजीवन सभासद. हो, म्हणून ज्याला शुगर झाली त्याला म्हणायचं तुम्ही सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहात का? हो, असं चेअरमन म्हणायचं. ते बी असं मोठ्याने असं. हो, असं त्यांना म्हणायचं नाही तुम्हाला डायबिटीस झाला म्हणून. हो, अशी गोष्ट आहे. आणि मीठ विचार काय करीत नाही हो गरीब माणूस. पण सध्या असं चाललंय महाराज, कमी किंमत चांगली जे उपयुक्त आहेत त्याला कमी किंमत आहे. हो, अरण्यामध्ये गेलात तर नीट लाकडालाच भीती आहे. अंगठ्या एवढं झालं तेव्हापासून पोहरायच्या दांडूपासून त्याच्यावर कापायची तयारी लोकांची. हो, ते काय असं 10 खांडाचं लाकूड होत नाही नीट लाकडाला. ज्याच्या हातात कुऱ्हाड आहे त्याला तर तोडा वाटतं, पण ज्याच्या हातात कुऱ्हाड नाही त्याला बी कचकन तोडा वाटतो. हो, अरण्यामध्ये नीट लाकडाला भीती आहे, धासकाटाला नाही महाराज. धासकाटाच्या कोण नादालाच लागत नाही, कारण त्याचं कोळप होत नाही, त्याचं आडमुठं रुमणं होत नाही,
त्याचं फाउंड होत नाही, काहीच होत नाही महाराज धसकाटाचं. म्हणून तुम्हाला खोटी गोष्ट सांगत नाही, रानात बी धसकाटाच्या नादाला कुणी लागत नाही आणि गावात बी धसकाटाच्या कुणी नादाला लागत नाही. हो. गावात बी नीट वागणाराला जास्त भीती आणि रानात बी नीट लाकडाला भीती. हो, आपल्याला जर त्रास खूप होत असेल तर समजा आपण नक्की नीट वागतो, असा त्याचा अर्थ आहे. महाराज मिठाला इतका उपयोग असून बी मिठाची किंमत कमी. त्यावेळेस त्या साखरेनं मिठाला सांगितलं, मीठ दादा माझ्या नादाला लागू नकोस. अरे माझ्या नादाला लागणाऱ्याच्या भल्या भल्याचं मी वाटोळ केलंय आणि किती जण एकमेकावर उचलून घातले तुला माहितीये का? हा, माझ्या नादाला लागू नको. अरे मी तरी ईदभर चिपाटापासून तयार झाली म्हणली. हो, माझा बाप म्हणजे ईदभर चिपाट आहे, पण उग वाढवा वाढवी केली म्हणून त्याच्याकरता चाललेले सध्या साखर म्हणते, मी नाही म्हणे. हो, अरे माझे साखर पिळायचे कारखाने नाहीत. हो, माणसाचे रक्त पिळायचे कारखाने येतं, तुला माहितीये का? साखर म्हणते, मी नाही म्हणे. हो, अरे तू केवढ्या मोठ्या बापाचा आहेस. हो, तुझा बाप बघ, सागरापासून निर्माण झालेलं मीठ आहे महाराज. केवढा मोठा बाप आहे तुझा. उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया. बघ, बापाला भेट एकदा म्हणजे तुझं मोठेपण तुला कळल. आणि महाराज गल्ल्यातले पैसे चोरले ना मिठानं आणि आलं रस्त्यावर. आणि रस्त्यावरून महाराज इथून एक रिक्षा चाललेला होता, त्या रिक्षानं खर्ड्याला गेलं आणि खालून येणाऱ्या बसमध्ये बसलं आणि गेलं पुण्याला उतरलं. पुण्यावरून रेल्वेत बसलं आणि गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ गेलं, सेंट्रलला उतरलं आणि त्यांनी त्याचा बाप समुद्र पाहिला आणि दिली उडी टाकून बापाच्या भेटीला. आणि ते गेलं समुद्रात मीठ. सकाळच्या पारी तुमचा किराणा दुकानदार उठला आणि पाहिलं त्यांनी, अरे रात्रीच खोकं भरलं होतं, गुवाहाटीला गेलं का काय हे खोकं? कुठं गेलं खोकं? मिठानं भरलेलं होतं. गिराईक आलं त्यावेळेस साखरेनं असा पदर घेऊन सांगितलं, रात्री काहीतरी खडबड खडबड करत होतं बाया म्हणले असं, आणि गल्ल्यातले पैसे बी नेल्यासारखे वाटतात माय असं तिने सांगितलं. आता हीच लावून देणारी हिनीच पुन्हा अजून मालकाला सांगितलं. हो, मग मालक आले, तिकडून रिक्षा आला, त्यांनी सांगितलं तुमचं मीठ रात्री मी सोडलं खरड्याला. हो, आणि खरडा केला त्या मिठाचा. खरड्यात तिथं गेल्यावर तिकडून गाडी आली, म्हणले रात्री आमच्या गाडीत पुण्याला उतरलं. आणि गेला ना हे माणूस सेंट्रलला मुंबईला आणि गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ उभा राहिला आणि त्यांनी उडी टाकली आणि आपलं मीठ माघारी घरला घेऊन आला. खरंय का हे? नोहे सारिता निराळे लवण मेळावी ताजळे, लवण मेळावी ताजळे, लवण मेळावी ताजळे. नोहे सारिता निराळे लवण मेळावी ताजळे, लवण मेळावी ताजळे. निराळे लवण मिळविता जळे. अरे एकदा पाण्यामध्ये मीठ गेल्यावर महागारी येत नाही महाराज. अमृतानुभवात माऊली लिहितात, लवणाची लवण कुंजरी मिनलिया लवण सागरी, ती होय ना माघारी परती जशी. परत येत नाही. आणि 5 किलोची हत्तीन 4 तास धुतली आणि आणून वजन केलं तर तितकीच भरली. खोट आहे हे, खरं नाही. तसा देव पाहायला गेलेला भक्त परत येऊन सांगू शकत नाही. मग तो ज्ञानोबा तुम्ही देव नसन पाहिला, देव आडनावाचा दुसराच कोणतरी पाहिला असेल. त्यावेळेस माऊलीने सांगितलं, नाही 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 नाही, मी पाहिला पण देवाचा देव पाहिला. अभंगाचं दुसरं चरण. देखिला देखिला देवाचा देव, देखिला देखिला माये देवाचा देव, देखिला देखिला देवाचा देव, देखिला देखिला माये देवाचा देव.
देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला माये देखिला देखिला माये देवाचा देव ए फिटला संदेह निमाले तुझे पण फिटला संदेह निमाले तुझे पण विठ्ठला संदेह निमाले तुझे विठ्ठला संदेह निमाले तुझे ए देखिला देखिला माये देवाचा देव 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 देखिला माये देवाचा देवाचा देव देखिला देखिला माये देवाचा देव विठ्ठला संदेह निमाले तुझे विठ्ठला संदेह निमाले तुझे पण देखिला देखिला माये देवाचा देव विठ्ठला संदेह निमाले तुझे पण विठ्ठला संदेह निमाले तुझे पण तुझे पण हो देवाचा देव पाहिला. अरे बापरे माऊली, मग तुम्ही देवाचा देव पाहिला, पण कसा पाहिला? आम्हालाही पाहता आला पाहिजे, त्याचं वर्म सांगा. त्यावेळेस माऊलीनं सांगितलं, बाप रखमा देवी वरुस अनंत रूपे अनंत वेश देखिले म्या त्यासी अनंत रूपे अनंत वेश देखले गेले माता अनंत रूपे अनंत वेश देखिले म्यात्यासी 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 बाप रखमा देवी वरुखुन बाणाने कैसी बाप रखमा देवी वरुखुन बाणाने कैसी देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला माये देवाचा